हे कितीला आहे? ते 100 रुपयाला. 40ला द्या ना. अहो आमची खरेदीच 80 रुपयाची. घ्या बरं तुमच्या आईची शपथ. खरंच 80 रुपये खरेदी म्हणून घ्या ना आईची शपथ. अगं चपाती वाढती. संपली चपाती. असं कसं संपली? जसं काल मार्केटमध्ये गेल्यावर साडी घ्या म्हणल्यावर तुमच्या खिशातले पैसे संपलते का नाही, तसंच चपाती संपली. काय विसरली का काय तू? नाही विसरले. अच्छा कुठे आहे? मी सध्या मोठ्या रेस्टॉरंटला आले ना पप्पा, मी जेवायला आलो तर ते ऑर्डर देते वेटरला. अच्छा अच्छा अच्छा. कधी आम्हाला बी खाऊ घाला. तुम्ही जर इथं असतात तर तुम्हाला पण नेलं असतं पप्पा सोबत आणि माझ्यासोबत हॉटेलला जेवायला. मी तुमच्या रेस्टॉरंटच्या बाहेरच आहे, चला जेवाय. अहो ऐका की, तुमच्यासाठी एक खुशखबरी आहे. तू माहेरी चाललीस का? बरं ऐक माझं, तू गेलीस तरी 2 महिन्यापेक्षा जास्त अजिबात राहायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जोपर्यंत तुला न्यायला येत नाही तोपर्यंत तू बिलकुल यायची नाही. अहो तुमच्या भावाला नोकरी लागली. हॅलो. तुम्ही आमच्या गल्लीतलं पोरग बघायला आलत काय काल तुमच्या पोरासाठी? हो आलो होतो. कोण बोलताय तुम्ही? बोला की. काय नाही ते पोरग चांगलं आहे म्हणलं. हा म्हणजे चांगलं आहे ना सगळं व्यवस्थित, निर्व्यसनी काही? नंबर आहे. तुम्हाला सांगतो फक्त हप्त्यातून 1-2 वेळेस दारू पितोय. काय? आणि गेल्या दिवाळीमध्ये त्याला काहीतरी पत्त्याचा नाद लागला होता. 4-5 लाख रुपयाला घरी गेले त्याचं बापाने त्याला कुत्र्यासारखा हाणला होता. हा बाय 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 बाय. पोरग पण चांगलं आहे. काय करते ते चांगल्याला? पत्ते खेळत आहे, दारू बी पित आहे, मुताडा ढुशीत आहे, काय चांगलंय? बरं झालं तुम्ही मला फोन केला. थांबा लगेच त्यांचं स्थळ मोडून माझं नाव टाकते. सांगू नका पण. नाही तुमचं कशाला नाव सांगू? दीदीचा गाव इकडे या. आपल्या दीदीचं लग्न मोडायचं. इकडे या. चला या लवकर. त्याला करा बरं त्या पाहुण्याला फोन. मुताड पोरग गेलं का आपल्या पुरीच्या हवाली? माझं नाव सांगू नका पण. नाही तुमचं नाव नाही सांगत. ठेवू का? हो ठेवा. ओ मोड लावा तिकडं सुरिकला फोन. अहो मी जर मेले तर तुम्ही काय करणार? मी पण मरणार. अय्या खरंच? अहो तुम्ही खूप छान आहे. अगं पूर्ण तर ऐकून घे बाई. तू मेल्यानंतर 50-60 वर्षानंतर. ओ बोल की काय? घरातलं सामान संपलं, घेऊन या. सांग की काय आणायचं? काजळ, पावडर, फेरन लवली, लिपस्टिक. काय पाहिजे? काय नको. मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी जरा बाहेर ये ग. डॉक्टर साहेब जरा माझ्या नवऱ्याला बोलवता का? नाही घाबरू नका, मी खूप शरीफ डॉक्टर आहे. नाही तसं नाही. ती तुमची नर्स बाहेर आहे ना. माझा नवरा खूप हरामी. अगं काय झालं? अहो बघा ना माझ्या जिभेला किती छाले आलेत. हा मग येणारच की. त्या जिभेला कधी आराम आहे काय? अगं नवरा आणि बायकोत भांडणं झाल्यावर बायका नवऱ्यासोबत बोलत नाही हे ठीक आहे, पण बायका भांडी का पडत्यात? अहो कारण त्या भांड्यांवर नवऱ्याचं नाव असतंय. तेवढंच नवऱ्याला आपटल्यासारखं समाधान मिळते म्हणून.